नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन म्हणजेच राज्य सरकार हे तुमच्यासाठी कायम नवीन नवीन योजना समाजातील प्रत्येक घटकासाठी आणत असते। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गटई कामगारांसाठी लोखंडी पत्रा स्टॉल योजना मोफत योजना घेऊन आलेली आहे। गटई कामगारांसाठी पत्र्याचा स्टॉल मिळाल्याने स्वतःच्या हक्काचा स्टॉल उपलब्ध होईल। स्वतःच्या हक्काचा स्टॉल मिळाल्यामुळे त्यांचे वारा, ऊन, पाऊस यापासून संरक्षण होईल। त्याप्रमाणे प्रत्येक जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग ही योजना राबवत असते। या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतं, पात्रता काय, अर्ज कोठे व कसा करायचा, ही सर्वच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि प्रथमच या चॅनलला सबस्क्राईब करा। जर सबस्क्राईब केले असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि गरजूंपर्यंत पोहोचवण्याचं काम करा। तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया। मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष विभाग, सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत काही योजना सुरू केलेल्या आहेत। प्रत्येक जिल्हा परिषद मार्फत या योजना चालू असतात। तर आज आपण नेमकी सरकारतर्फे गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल मिळणार याविषयीची ही जी काही मोफत योजना आहे या योजनेविषयीची आपण माहिती पाहणार आहोत। मग या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, तर मित्रांनो प्रथम या योजनेची संपूर्ण माहिती, अर्ज कुठे कसा करायचा, कोणकोणतं या योजनेसाठी पात्र असणार आहे, ही सर्वच माहिती आपण बघणार आहोत। तर प्रथम या योजनेचे नाव काय आहे, तर गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना। आता ही योजना कोण चालवत असतं, तर राज्य सरकार ही योजना चालवत असतं। आता या योजनेचा उद्देश नेमका काय, तर मित्रांनो अनुसूचित जाती प्रवर्गातील पादत्राणे दुरुस्ती करणारे व्यावसायिक जे रस्त्याच्या कडेला बसून आपली सेवा देत असतात, या व्यावसायिकांना ऊन, वाऱ्या, पाऊस यापासून संरक्षण व्हावे यासाठी आणि त्यांची त्याचप्रमाणे आर्थिक उन्नती व्हावी यासाठी या योजनेचा उद्देश आहे। मित्रांनो, मी ही देखील बऱ्याच ठिकाणी बघितलेले आहे की असे जे व्यवसाय करणारे जे लोक आहेत ते उन्हात, तानात आणि पावसात आपला व्यवसाय आणि आपलं पोट भरण्याचं काम करत असतात। तर समाज कल्याण विभागाने ही अतिशय चांगली योजना आणि त्यांचं आर्थिक उन्नती व्हावी यासाठी ही योजना केलेली आहे। तर या योजनेसाठी म्हणजे ही योजना कोणत्या प्रवर्गाला किंवा कोणत्या कास्टला लागू होते, तर अनुसूचित जाती मधील जे उमेदवार आहेत तेच या योजनेसाठी अर्ज करू शकतात। मित्रांनो परत एकदा मी सांगतो की या योजनेसाठी जे अनुसूचित जातीमधील जे लोक आहेत किंवा अनुसूचित जात त्यांची जात आहे त्या जातीमधील लोकच या योजनेसाठी अर्ज करू शकतात। मग आता या योजनेचे प्रमुख अटी म्हणजेच पात्रता नेमकी काय आहे ते प्रथम पाहूया की या योजनेसाठी जी पहिली पात्रता जी आहे तो अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे। प्रथम मित्रांनो अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे। त्याचबरोबर दुसरी म्हणजे तो अनुसूचित जातीचा असला पाहिजे। बघा, पहिला महाराष्ट्राचा रहिवासी आणि दुसरा अनुसूचित जातीचा असला पाहिजे। तिसरं अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 40,000 पेक्षा व शहरी भागात, आता हे ग्रामीण भागामध्ये 40,000 पाहिजे आणि शहरी भागात जर अर्जदार राहत असेल तर त्याचं वार्षिक कुटुंब हे 50 पेक्षा अधिक नसावे, म्हणजे 50,000 पेक्षा कमी असायला पाहिजे। आणि त्याचबरोबर यासाठी आपल्याला तहसीलदारांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक लागणार आहेत। आणि अनुसूचित जातीतील असेल तर त्याचा जातीचा दाखला असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर पुढची जी पात्रता आहे त्यामध्ये अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसायला पाहिजे, म्हणजे त्याचं वय हे 18 वर्षाच्या पुढील असायला पाहिजे। त्याचबरोबर अर्जदार ज्या जागेमध्ये स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, महानगरपालिका, छावणी बोर्ड किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाडे कराराने किंवा खरेदीने अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी। बघा मित्रांनो, जिथं तुम्ही जो तुमचा व्यवसाय सुरू करत आहात तिथली जी काही जागा आहे ती जागा भाडे करार असेल, खरेदी करार असेल, अगं ती तुम्हाला जर मोफत अशा प्रकारे दिली असेल तर ती स्वतःच्या मालकीची असायला पाहिजे किंवा त्याबाबतचा कुठला ताबा तुम्हाला दिला असेल तर त्या ताब्याबाबतचा लेखी पुरावा तुमच्याकडे असलं पाहिजे। आता मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही
जर तुमची या योजनेसाठीची जी पात्रता असेल ती पात्रता या पद्धतीने असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात। मग आता या योजनेत दिला जाणारे लाभ कोणते आहेत? प्रथम, एक लोखंडी पत्र्याचे स्टॉल तुम्हाला मोफत दिले जातात। दुसरं, साहित्य खरेदी करता 500 रुपये तुम्हाला अनुदान दिले जातात। बघा मित्रांनो, की तुम्हाला एक स्टॉल दिला जाईल आणि त्याचबरोबर साहित्य तुम्हाला जे काही खरेदी करायचं आहे त्यासाठी तुम्हाला 500 रुपये अनुदान दिले जाणार आहे। आता अर्ज कसा करायचा? तर मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा परिषद ज्या ठिकाणी असते तिथं तुम्हाला आयुक्त समाज कल्याण आहे, त्या आयुक्त समाज कल्याण विभागाकडे जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज भरायचा आहे आणि तो अर्ज भरून तिथं तुम्हाला जमा करायचा आहे। त्याचबरोबर अर्जाबरोबर जी काही कागदपत्रे लागतात ती कागदपत्रे तुम्हाला सोबत जोडायची आहे अर्जाच्या बरोबर आणि तिथं तुम्हाला अर्ज द्यायचा आहे। आणि अशा पद्धतीनं हा अर्ज तुम्ही तिथं दिल्यानंतर त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो। आता मित्रांनो, परत एकदा मी सांगतो की तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे, तर संबंधित तुमचं जिल्ह्याचं जे समाज कल्याण कार्यालय आहे त्या ठिकाणी, जिल्हा परिषद ज्या ठिकाणी असेल तिथं समाज कल्याण कार्यालय असतं। त्याचबरोबर अन्य ठिकाणी जर असेल तुमचं तर त्या ठिकाणी समाज कल्याण कार्यालयामध्ये तुम्हाला जाऊन या योजनेचा अर्ज भरायचा आहे। त्याचबरोबर तुमची जी काही कागदपत्रे सांगितलेली आहेत, मित्रांनो कागदपत्रे परत एकदा मी सांगतो, जर समजा उमेदवार किंवा अर्जदार हा अनुसूचित जाती जमातीतील असेल तर प्रथम जातीचा दाखला असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचा रहिवासी असल्याबाबतचं, त्याचबरोबर महाराष्ट्रीय रहिवासी असल्याबाबतचं रहिवासी प्रमाणपत्र, त्यानंतर त्याच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे। त्याचबरोबर त्याचं उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदारांचा असला पाहिजे। त्याचबरोबर त्याच्याकडं खरेदी पत्रक किंवा भाडे करार अशा प्रकारचा दस्तऐवज, ताबा असलेले, जमीन ताबा असलेले दस्तऐवज त्याच्याकडे असलं पाहिजे। ही जर कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। आता हा अर्ज कुठे करायचा, त्याचबरोबर या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतं, या योजनेची पात्रता काय, ही सर्व माहिती मित्रांनो आपण पाहिलेली आहे। निश्चितच मित्रांनो, या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल, आवडली असेल आणि इतर गरजू लोकांना ही माहिती मिळावी यासाठी या व्हिडिओला शेअर करा। तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।